एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था असताना एवढी मोठी हलगर्जी कमकुवत सुरक्षा व्यवस्था आहे. अशा ठिकाणी तुम्हाला स्पेशलाइज व्यवस्था लागते. तिथे जी जुनी व्यवस्था वॉच अँड वॉर्डची होती ती अत्यंत मजबूत व्यवस्था होती. ती मध्यंतरी असताना दिल्ली पोलीसला देण्यात आली पार्लमेंटची सुरक्षिता, आणि दिल्ली पोलीसला पार्लमेंटची सुरक्षिता दिल्यानंतर आपल्याला ह्या घटना घडताना दिसत आहेत. त्याच्यामुळे अतिसंवेदनशील जे आहेत सेंटर्स त्याची स्पेशल सिक्युरिटी सिस्टम असते, ती लोकल पोलीस सिस्टम करू शकत नाही. आणि म्हणून ह्या घटना उद्या अजून काही घडली तर आश्चर्य मानायला हरकत नाही आहे. बाळासाहेब, त्या मुलांच्या मनात राग होता व्यवस्थेविरुद्ध आहे ना. माझं म्हणणं असं आहे की कुठच्या घटनेला किती महत्त्व द्यायचं आणि किती द्यायचं नाही ते मी असं म्हणेन की त्याला शासनाने शिकलं पाहिजे. तुम्ही नोकऱ्या देऊ शकलेला नाही त्या दोन्ही मुलांच्या याच्यावरनं दिसतंय. त्याच्यामुळे असताना तो इश्यू क्लोज केला पाहिजे असं त्या मुलांवर आता जी कारवाई होणार आहे त्याच्यात काही सरकारला काय कारवाईबद्दल काय कारवाई होणार. ते आता रेग्युलर कारवाई म्हणजे तुम्ही इन्क्रोच केलेला आहे, सिक्युरिटी ब्रीच केलेली आहे, त्याच्यामुळे किमान त्यांना असताना 10 वर्षाच्या वरती सजा होईल. आता त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्या कायद्याची शिक्षा द्यायची की माफ करायची शासनाने ठरवलं पाहिजे. ती शिक्षा माफ करावी असं तुम्हाला वाटतं का? माझं म्हणणं असं की कोर्ट केस चाललं, त्यांना आता सोडून द्यावं, कोर्ट केस चालू करावी, शिक्षा त्याच्यातली कायम झाली की त्याची शिक्षा माफ करावी सरकारने. बाळासाहेब, एक विषय असा आहे की काल विधानसभेत बोलताना बच्चू कडूंनी महाराष्ट्रात जर शांतता नांदवायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर त्याला न्याय द्यायचा असेल तर बाळासाहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे. मी बच्चू कडूंच्या आभारी आहे, पण शेवटी मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीमध्ये लोकच ठरवतात. थँक्यू. शेवटचा विचार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.